नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत जोशी. माझ्या विविधा ह्या चॅनेलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहत आहात. अलीकडे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत खूप काही आपण ऐकत असतो, तसेच त्याचा अनुभव सुद्धा घेत असतो. ChatGPT सुरू झाल्यापासून तर आपण कोणत्याही विषयाची माहिती आणि ती सुद्धा काही सेकंदात ह्या AIच्या सहाय्यानं आपल्या मोबाईलवरून मिळवत असतो. हे AI म्हणजे काय आणि त्याचे फायदे तोटे सांगणारे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. हे व्हिडिओ बघितले की AI हे शाप आहे की वरदान आहे असा प्रश्न पडतो. या संदर्भात माझ्या पाहण्यात आलेले 2 व्हिडिओ मुद्दाम नमूद करतो. ते आपण आवर्जून पहा. विशेषतः तरुणांनी तर ते पाहायलाच हवेत, कारण त्यांना यापुढे याची गरज लागणार आहे. पहिला व्हिडिओ डॉक्टर अच्युत गोडबोले यांचा. AIची जादू आणि उद्याचे जग असा त्याचा विषय आहे. आणि दुसरा व्हिडिओ चिन्मय गवाणकर यांचा. AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार. तसेच त्यांचेच AI या विषयातील अन्यही व्हिडिओ आहेत, ते आपण नक्की पहा. विषयाची सुरुवात म्हणून या ठिकाणी मी AI बद्दल अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती देणार आहे. अर्थात हे सगळं तांत्रिकदृष्ट्या कसं केलं जातं हे मी सांगणार नाहीये, तर फक्त यात काय काय होतं ते सांगणार आहे. त्यानंतर AIचे प्रकार, फायदे तोटे, तसेच त्यातील धोके आणि त्यांचा परिणाम याचा थोडक्यात उहापोह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थोडा मोठा असला तरी हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा अशी माझी आपणाला आग्रहाची विनंती आहे. AIची संकल्पना साधारण 1956 मध्ये काही शास्त्रज्ञांच्या बैठकीत मांडली गेली. नंतर 1961 मध्ये पहिला इंडस्ट्रियल रोबोट निर्माण झाला. 1966 मध्ये संभाषणासाठी चॅटबॉट एलिझा हे MITनं आणलं. पुढे 1997 मध्ये IBMच्या संगणकानं बुद्धिबळ जगज्जेता गॅरी कास्पारोव याला पराभूत केलं. नंतर 2000 ते 2010 या काळात घरगुती उपकरणं आणि मोबाईल यामध्ये AIचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. पण त्याचा वापर 2010 ते 2020 या काळात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला, कारण ह्या काळात विविध प्रकारचा डेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध झालेला होता. आणि ही डेटा कलेक्शनची प्रोसेस तेव्हापासून जी सुरू आहे ती अव्याहतपणे आजपर्यंत सुरू आहे. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की संकलित केलेला विविध प्रकारचा डेटा हेच AIचं मुख्य आणि आवश्यक अंग आहे. आणि त्यावरूनच हे AI निष्कर्ष काढत असतं. या डेटावर आधारित विविध प्रकारचे पॅटर्न या प्रणालीमध्ये साठवून ठेवलेले असतात आणि गणित आणि अल्गोरिदमच्या सहाय्यानं विविध प्रोग्रॅमिंगद्वारा ह्या डेटाचा उपयोग करून आपणास हवी असणारी उत्तरं देण्याची क्षमता या प्रणालीमध्ये निर्माण केली जाते. आता हा प्रचंड डेटा साठवणूक करण्यासाठी आणि विविध प्रोग्रॅमिंगसाठी अधिकाधिक शक्तीचे GPU म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्सचे कॉम्प्युटर्स लागतात. आणि ते अमेरिकन कंपन्यांनी बनवायला सुरुवात केली होती. इनव्हिडिया आपण नाव ऐकलं असेल तर ती कंपनी यामध्ये आघाडीवर होती. पण आता चीनच्या डीपसीक या प्रणालीमुळं AIचं कार्य कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी संगणकीय शक्तीमध्ये होण्यास मदत झालेली आहे. आता AI कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय ते पाहूया. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI म्हणजे यंत्रांना मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करण्यास सक्षम केले जाते. म्हणजेच त्यांना शिकणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे यासारखी कामे करण्यास सक्षम केले जाते. तर AI प्रणाली
म्हणजेच AI सिस्टीम्स मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषित करून पॅटर्न ओळखतात आणि त्यावर आधारित अंदाज वर्तवतात किंवा कृती करतात. तसेच त्या सिस्टीम्स वेळोवेळी आपली कार्यक्षमता सुधारतात आणि हे प्रणाली तंत्रज्ञान विविध अनुप्रयोगांना शक्ती देते. उदाहरणार्थ आभासी सहाय्यक, व्हर्च्युअल असिस्टंट्स. आपला मोबाईल सुद्धा व्हर्च्युअल असिस्टंटच आहे. त्यातील फंक्शन्स ही AI वर आधारित आहेत. आणि दुसरं म्हणजे स्वयंचालक, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. आणि तिसरे म्हणजे वैद्यकीय प्रतिमा विश्लेषण म्हणजे मेडिकल इमेज ॲनालिसिस. हे सगळं AI प्रणालीमध्ये येतं. आता ही संगणक प्रणाली गणित आणि तर्कशास्त्राचा वापर करून मनुष्य शिकण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी वापरात असलेल्या विचार प्रक्रियेचे अनुकरण करू शकते. त्यासाठी AI प्रणालींना प्रचंड प्रमाणातील डेटा सेट्सवर प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामुळे त्या नमुने म्हणजे पॅटर्न्स आणि परस्पर संबंध म्हणजे रिलेशनशिप्स ओळखू शकतात. यानंतर प्रणाली आपल्या चुका ओळखून त्यातून शिकू शकते, ज्यामुळे तिची अचूकता वाढते आणि ती कालांतराने अधिक कार्यक्षम आणि बुद्धिमान बनते. यातून एक लक्षात घेतलं पाहिजे की AI हे मनुष्याने उपलब्ध करून दिलेला डेटा आणि पॅटर्न ओळखून प्रोग्रॅमच्या सहाय्याने उत्तरे देत असते. त्याला स्वतःची बुद्धी नाही. आता आपण AIचे प्रकार पाहूया. पहिलं म्हणजे कमकुवत AI म्हणजे वीक AI, ज्याला नॅरो AI असं सुद्धा म्हणतात. हे अशा AI प्रणालींना सूचित करतं की ज्या विशिष्ट कार्य किंवा कार्यसमूह पूर्ण करण्यासाठी डिझाईन केले जातात. आता उदाहरणार्थ स्मार्ट व्हॉइस असिस्टंट ॲप्स, जसं अमेझॉनचं अलेक्सा. अलेक्सा हे एक क्लाउड आधारित व्हॉइस असिस्टंट आहे, जे वापरकर्त्याच्या आवाजाच्या आज्ञा समजून घेण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी काम करतं. अलेक्सा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर उदाहरणार्थ आपण अलेक्सा गुड मॉर्निंग, कृपया भीमसेन जोशींचं गाणं लाव, अशी जर आज्ञा केली की लगेच काही सेकंदात उत्तर येतं, हो पण कोणतं गाणं हवंय. मग फरमाईश केल्यावर ते गाणं लागतं. अलेक्सा हॉलमधील पंखा बंद कर, अशी आज्ञा केली की तो पंखा बंद होतो. आणि हीच तर खरी AIची किमया आहे. दुसरं म्हणजे सोशल मीडिया चॅटबॉट्स. विशेषतः प्रश्नोत्तरांसाठी हे वापरले जातात. नियम आधारित चॅटबॉट्स तसेच कीवर्ड आधारित चॅटबॉट्स यामध्ये प्रोग्रॅम करून प्रश्नोत्तरं साठवलेली असतात. इंटर व्हॉइस रिस्पॉन्स प्रणाली हे याचं उदाहरण म्हणता येईल. उदाहरणार्थ कोणत्याही कंपनीला जर समस्या निवारणासाठी फोन केला तर आपल्याला ह्याचा अनुभव येतो. उदाहरणार्थ भाषेची निवड करण्यासाठी मराठी हवं असेल तर 1 दाबा, इंग्रजी हवं असेल तर 2 दाबा. समस्या रजिस्टर करण्यासाठी 1 दाबा, जर समस्येचं स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर 2 दाबा. ही जी सगळी प्रणाली आहे त्याला इंटर व्हॉइस रिस्पॉन्स प्रणाली हे या प्रकारच्या AI मध्ये येतं. तिसरं स्वयंचलित वाहनं, ऑटोनॉमस व्हेकल्स. आता टेस्ला कंपनीनं ही वाहनं निर्मिती केलेली आहे. ह्या सिस्टीम्स अत्यंत कुशल असतात, पण त्यांचं ज्ञान मर्यादित असतं, म्हणजे ते फक्त विशिष्ट उद्दिष्टासाठीच प्रशिक्षित असतात. दुसरा प्रकार जो आहे तो कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स किंवा AGI. अशा प्रणाली मानवांसारखी बुद्धिमत्ता बाळगतात, म्हणजेच त्या समजू शकतात, शिकू शकतात आणि विविध कार्यामध्ये ज्ञान लागू करू शकतात. पण या प्रकारचा AI अद्याप सैद्धांतिक म्हणजे कागदावर आहे, थेरॉटिकल आहे. आजपर्यंत अशा क्षमतेचा कोणताही AI अस्तित्वात आलेला नाहीये, पण त्यावर काम मात्र सुरू आहे.
तिसरा प्रकारचा जो एआयचा आहे सुपर इंटेलिजन्स एआय. हे एआय सर्व क्षेत्रात मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकतं. अर्थात हे सुद्धा काल्पनिक आहे, भविष्यातील एआय आहे. आज वापरात असलेले बहुतेक एआय हे नॅरो एआय आहेत. आता यापुढे कोणकोणत्या प्रकारचे एआय येऊ शकतात, भविष्यामध्ये काय प्लॅन आहे, तर त्यामध्ये पहिलं मनाचा सिद्धांत एआय. म्हणजे मानवी भावना, श्रद्धा आणि हेतू यांचे अर्थ लावू शकते. अजूनही पण हे विकासाधीन आहे, अजून ते झालेलं नाहीये. तसंच स्वजागरूक एआय हे सुद्धा भविष्यातील एआय आहे. जाणीव आणि आत्मजागरूकता असलेली यंत्रे हे सुद्धा सैद्धांतिक आहे. दुसरं प्रतिक्रियाशील यंत्र, परिस्थितींवर प्रतिक्रिया देतात पण भूतकाळातील अनुभव साठवू शकत नाहीत. आणि तिसरं मर्यादित मेमरी एआय, ते ऐतिहासिक डेटामधून शिकून अधिक हुशार निर्णय घेतात. सध्या मोबाईल व्यतिरिक्त एआय द्वारे अन्य काय काय केलं जातं ते आपण जरा पाहूया. पहिलं जनरेटिव्ह एआय. त्यामध्ये चॅट जीपीटी, DALL-E आणि मिड जर्नी सारखी साधनं कंटेंट, इमेजेस आणि कोड तयार करतात. उदाहरणार्थ आपला फोटो देऊन हवे तसे बदल करून काल्पनिक फोटो आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. उदाहरणार्थ मी निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे आणि मला तिथे पिवळ्या रंगाचा हवाय अशी जर कमांड दिली तर पिवळ्या रंगाचा शर्टाचा माझा फोटो येऊ शकतो. केस माझे पांढरे आहेत, ते काळे हवे असतील तसे जे कमांड दिली तर तसा तो फोटो आपल्याला येऊ शकतो. असे फोटो आपण बऱ्याच ठिकाणी DP म्हणून ठेवलेले सुद्धा पाहू शकतो. पुढची एक गमतीची गोष्ट अशी आहे की आपला फ्रीज उघडला आणि त्या फ्रीजचा फोटो घेऊन जर एआय मध्ये, त्या प्रणालीमध्ये टाकला आणि प्रश्न विचारला की फ्रीजमधील उपलब्ध भाज्यांपासून मी आता कोणती रेसिपी करू शकतो आणि ती किती माणसांना पुरेल, तर आश्चर्यकारक म्हणजे त्याचे अनेक पर्यायांमध्ये उत्तर मिळू शकते. म्हणजे ह्या टोमॅटो काय असतील, कागडी टोमॅटोचं कोशिंबीर करा किंवा ते टोमॅटोचं आमलेट करा, अशा सगळ्या प्रकारचं ताबडतोब तिथे रेसिपी येतात. एवढंच काय, तर कॉम्प्युटर आपल्यासाठी अजून किती भाजी लागणार आहे त्या भाजीची ऑर्डर सुद्धा परस्पर सुपरमार्केटला देऊ शकतो. ही सगळी एआयची किमया आहे. आता विद्यार्थ्याला एखादा कठीण विषयावर निबंध हवा असेल तर तो निबंध देखील या चॅट जीपीटी मधनं मिळू शकतो आणि ते सुद्धा काही सेकंदात. आता एखाद्या विषयावर कविता करून तिला चाल सुद्धा लावून या एआय प्रणालीमध्ये मिळू शकते. माझ्या प्रसाद नावाच्या मित्रानं हा प्रयोग मला करून दाखवला. एआयनं शाळेच्या आठवणी या विषयावर कविता करून त्याला चाल देखील लावली आहे आणि त्याची ऑडिओ क्लिप थोडीशी इथे गंमत म्हणून तुम्हाला देत आहे. शाळेचा तो घंटानाद गोड, पाटीवरची अक्षर थोडी वाकडी, शिकवणाऱ्या बाईंच ते हसू सोडवत नाही अजूनही कुठेच सुटू. शाळेच्या आठवणी गोड गोड गाणी, धावपळीच्या त्या रांगा हसत चालले स्वप्नामधुनी. शाळेच्या आठवणी काळ झाला स्पर्शून, परत जावं तिथेच बालपण घेऊन. पुढचं आरोग्य सेवा एआय. डेटावर आधारित
भविष्यसूचक निदान, एक्सरे मधून अचूक निदान, वैयक्तिक उपचार आणि औषध शोध हे शक्य झालेलं आहे. आता उदाहरणार्थ माझ्या आजाराची जी काही लक्षणं आहेत ती मी जर AI मध्ये टाकली आणि विचारलं की मला कोणती व्याधी झालेली आहे, तर तो मला त्याप्रमाणे सांगतो की तुम्हाला अमुक अमुक झालेलं आहे आणि ही औषधं तुम्ही घेऊ शकता. तर हे तंत्रज्ञान AI मुळे शक्य झालेलं आहे. तसंच वित्त क्षेत्रातील म्हणजे फायनान्समधील AI, त्यामध्ये फसवणूक शोधणं म्हणजे फ्रॉड डिटेक्शन, जोखीम विश्लेषण म्हणजे रिस्क ॲनालिसिस आणि अल्गोरिदमिक शेअर ट्रेडिंग. आता अल्गोरिदमिक शेअर ट्रेडिंग आणि विशेषतः ऑप्शनचे हे व्यवहार मोठमोठ्या संस्था करत असतात हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. तर शिक्षणात सुद्धा AIनं प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये ॲडॉप्टिव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म आणि AI ट्युटर्स याद्वारे विद्यार्थी घरीच धडे घेऊ शकतो. त्याला शाळेत जायची आवश्यकता राहणार नाही. पुढची सगळ्यांचा आवडता विषय वर्क फ्रॉम होम, हे सुद्धा AI मुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचणार आहेच, तसेच कंपनी आणि कर्मचारी यांचा इतर अनुषंगिक खर्च सुद्धा वाचणार आहे. स्मार्ट घड्याळं, कारखान्यातील रोबोट, शेतीमधील ड्रोनचा वापर, संरक्षण क्षेत्रात विनामानव शस्त्रास्त्रांचा वापर, अशा अनेक गोष्टी या AI प्रणाली वापरून केल्या जात आहेत. तर या व्यतिरिक्त सुद्धा अन्य कितीतरी ठिकाणी AIचा वापर होत असेल, पण आपलाच कदाचित तो दिसेल किंवा दिसून पण येणार नाही. आपण याआधी पाहिलं की डेटा हा AIचा आत्मा आहे आणि हा डेटा बहुतांशी सोशल मीडियावरून घेतला जातो. आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवरून विविध ॲप्सद्वारे इन्क्वायरी करत असतो. तो डेटा सिस्टीममध्ये साठवला जातो आणि त्यावर अन्य निष्कर्ष पण काढले जातात. अगदी आपण आत्ता बाहेर गप्पा मारताना काय बोललेलो आहे ते सुद्धा मोबाईल ऐकत असतो आणि मोबाईल हातात घेतल्यानंतर आपण जर सर्फिंग करायला जर सुरुवात केली तर आपण चर्चेमध्ये घेतलेल्या विषयाबद्दलची माहिती आपोआप ॲपमध्ये यायला सुरुवात होते. आता हे सुद्धा ही AIची कमाल आहे. आपण हल्ली जेव्हा इंटरनेटवर किंवा गुगलवर तर एखाद्या विषयात चौकशी करतो तेव्हा येणारं प्राथमिक उत्तर सुद्धा AI मार्फत आलेलं असतं आणि तसा तेथे उल्लेख असतो. मग आपण अन्य साईटवर माहिती पाहायला लागतो. काही स्मार्ट वॉचमध्ये सुद्धा AIचा उपयोग केलेला असतो आणि त्यातून सुद्धा नकळतपणे डेटा कलेक्ट केला जातो. थोडक्यात आपणास माहिती असो किंवा नसो, AIनं आपल्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण AI मुळे होणारे तोटे तसेच संभाव्य दुष्परिणाम पाहूया. ChatGPTचा अतिवापर करणं हे विद्यार्थ्यांनी टाळणं आवश्यक आहे. नाहीतर विचार करण्याची सवयच नष्ट होईल. काही देशात हल्ली विद्यार्थ्यांना ChatGPT वापरावर बंदी घातलेली आहे असं समजतं. हल्ली कॅल्क्युलेटर आल्यापासून तर पाढे पाठ करणं कधीच बंद झालेलं आहे. पाठांतर आणि विचार करण्याची सवय गेल्यामुळे बराच वेळ रिकामा राहण्याची शक्यता आहे आणि ते घातक आहे असं मला वाटतं. दुसरं असं की कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तसेच बँकांमध्ये सुद्धा नेट बँकिंग आणि ATM मुळे सर्व कामं, अगदी कर्ज घेणं सुद्धा ऑनलाईन झाल्यामुळे माणसांचं एकत्र येणं थांबणार आहे. त्यामुळे विचारांचे आदानप्रदान थांबणार आहे. कर्मचारी संख्या कमी होणार आहे. ऑफिसेसची गरज सुद्धा संपणार आहे. चीनमधील हॉटेलमध्ये रोबोटचा वापर कसा केला जातो तो पहा. चीनमधील हॉटेलमध्ये रूम सर्व्हिससाठी रोबोटचा वापर केला जातो. रूममध्ये काही खाद्यपदार्थ जर आपण ऑर्डर केले तर रोबोट ते घेऊन रूमच्या बाहेर उभा असतो. हॉटेल मॅनेजर आपल्याला इंटरकॉमवरून सांगतो
की आपली ऑर्डर घेऊन रोबोट बाहेर उभा आहे, ते कृपया आपण ते कलेक्ट करा. मग बाहेर यायचं आणि आपलं ते सामान घ्यायचं. हे आपल्याकडे सुद्धा पुढे सर्वत्र पाहायला मिळणार आहे. घराची सफाई करण्यासाठी सुद्धा आजकाल रोबोट वापरला जातो. या गोष्टीमुळे नोकऱ्या कमी होत जाणार आहेत. उत्पादकांकडून ऑनलाईन खरेदी सुरू झाल्यानं दुकानं ओस पडणार आहेत. मध्यस्थ दूर होणार आहेत. आता अमेझॉन वगैरे हे मध्यस्थ आहेत, पण ते सुद्धा काही वर्षांनी दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून एक गोष्ट मनात येते की सर्व कामं करायला रोबोट ठेवले जाणार असतील, तसेच प्रत्येक गोष्ट यंत्रावर अवलंबून राहणार असेल, तर माणसांमध्ये संवाद होणार कसा? सुखदुःखाची बोलणी कशी होणार? नाती टिकून कशी राहणार? पण या गोष्टी काळच ठरवणार आहे. काही झालं तरी एआयनं आपल्या घरात कधीच प्रवेश केलेला आहे, त्यामुळे त्यापासून आपण अलिप्त राहू शकू का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या एआय प्रकारांची माहिती करून घेणं हे आपल्याला आवश्यक आहे आणि त्याचा वापर निरक्षीर न्यायानं करणं सुद्धा आवश्यक आहे. एआय कडून घेतली जाणारी माहिती तपासून घेऊन मगच योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण काही वेळेस चुकीची माहिती पण मिळू शकते आणि ती चुकीची माहिती कशी मिळू शकते हे आपण एआयमुळे होणारे संभाव्य धोके या सदरामध्ये पाहणार आहोत. एआय म्हणजे डेटाच्या आधारावर मशीनकडून केलं जाणारं समस्यांचं निराकरण. माणसासारखा विचार करून त्यानं उत्तर द्यावं अशी आपली अपेक्षा असते, परंतु एआयनं दिलेलं समाधान हे डेटावर आधारित आहे आणि म्हणून ते परिपूर्ण नाही. म्हणून डेटा जेवढा शुद्ध तितक्याच प्रमाणात निष्कर्ष शुद्ध असणार आहेत. तसेच हा डेटा वापरण्यासाठी प्रोग्रॅम लिहिणारा सुद्धा तितकाच अभ्यासू आणि निष्पक्षपाती हवा. कारण लिहिलेल्या प्रोग्रॅममध्ये जे पॅरामीटर्स दिलेले असतात त्यांना ठराविक वजन म्हणजे वेटेज सुद्धा दिलेलं असतं. यामध्ये छेडछाड करून मुद्दामहून चुकीचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात. तसेच ठराविक ठिकाणचाच किंवा चुकीच्या वयोगटातील लोकांचा डेटा घेऊन तो फीड केलेला असेल तरीही लोकांची दिशाभूल केली जाऊ शकते. फेक नेरेटिव्ह हा सुद्धा एआयचा एक भाग असू शकतो. सायबर हल्ला झाल्यास डेटाला मोठी हानी पोहोचू शकते. या प्रकाराला डेटा पॉयझनिंग, डेटा टॅम्परिंग आणि डेटा बायस असं म्हणतात. या संभाव्य दोषांसाठी डेटाची सर्व दृष्टीने सुरक्षा ही महत्त्वाची आहे. डेटा आणि प्रोग्रॅमर हे किती सक्षम आणि निष्पक्षपाती आहेत यावरच एआयचं कार्य अवलंबून आहे असं मला वाटतं. थोडक्यात, जर संस्था एआय प्रणालींच्या विकास आणि तैनाती दरम्यान सुरक्षा आणि नैतिकता यांना प्राधान्य देत नसतील, तर त्या गोपनीयतेचं उल्लंघन आणि पक्षपाती परिणाम निर्माण करण्याचा धोका पत्करतायत. उदाहरणार्थ, जर भरती प्रक्रियेसाठी वापरलेला प्रशिक्षण डेटा पक्षपाती असेल, तर तो लिंग किंवा वंश यावर आधारित पूर्वग्रह वाढवू शकतो आणि काही विशिष्ट गटांना इतरांच्या तुलनेत प्राधान्य देणारं एआय मॉडेल तयार करू शकतात. याचाच परिणाम म्हणून समाजामध्ये विश्वसनीय आणि अविश्वसनीय संस्था असं वर्गीकरण होण्याचा धोका हा उत्पन्न होऊ शकतो असं माझं मत आहे. एआय मधील पुढची स्टेप म्हणजे ज्याच्यावर आता संशोधन सुरू आहे, मशीन माणसासारखा विचार करून उत्तर देऊ लागेल. अशा वेळी मशीनने विघातक स्वरूपाचे निर्णय दिले तर विनाश व्हायला वेळ लागणार नाही. कारण तोपर्यंत मानव अत्यंत आळशी झाल्यानं त्याची स्वतः विचार करून निर्णय घेण्याची क्षमता कमी झालेली असू शकते. हे प्रत्यक्ष केव्हा होईल हे सांगता येत नाही, पण याची शक्यताही नाकारता येत नाही.
मग आपण आता काय करायला हवं? एआयचे संभाव्य दुष्परिणाम पाहिले तर आपण हादरून जाऊ शकतो, पण आता आपल्याला यापासून पर्याय नाही. यासाठी आपण आपल्या सध्याच्या कामात उत्कृष्टता राखली पाहिजे. एआय बद्दलची माहिती कायम अपडेट ठेवायला हवी. सतत वाचत किंवा लिहित राहिले पाहिजे. प्रवासातील अनुभव आपल्या कामात वापरायला हवेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आजच्या युगाचं वास्तव आहे. एआय टूल्स वापरणे आता अनेक नोकऱ्यांमध्ये एक आवश्यक स्किल बनलेलं आहे. एआयचा वापर कोडिंग, IT क्षेत्र, कंटेंट वर्ल्ड इथपासून ते ज्योतिषपर्यंत सुद्धा केला जातो. त्यामुळे सतत नवनिर्मितीचा विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी एआयकडे नाहीत त्यांचा शोध घेऊन त्यावर आपण काम करायला हवं. अनेक एआय टूल्स आपली दैनंदिन कामं सोपी करू शकतात. काही टूल्स आहेत जी आपण वापरायला शिकलो तर घर बसल्या लाखो रुपयांची कमाई करू शकू असाही एक विचार पुढे येतो आहे. यामध्ये ChatGPT म्हणजे ओपन एआय, कॅनव्हा, 11 लॅब्स, तर नोशन एआय, दुसरं मिड जर्नी अशा प्रकारचे जे एआय टूल्स आहेत त्याचा वापर करून फ्रीलान्स किंवा पूर्णवेळ आपण कमवू शकतो. वेब डिझाईन, ग्राफिक डिझाईन, ब्लॉग रायटिंग, डिजिटल आर्ट, ऑनलाईन शिकवणी, यूट्यूबसाठी कंटेंट रायटिंग, स्वतःचे किंवा दुसऱ्याची उत्पादनं विकणं इत्यादी आपण करू शकतो. आपल्याकडं कोणतं कौशल्य आहे त्याला अनुरूप असं एआय मॉडेलचं शिक्षण घेऊन आपण आपली प्रगती करू शकतो. याबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे, ती कृपया आपण अवश्य पाहावी. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण आता एआय पासून दूर जाऊ शकत नाही, म्हणून त्याचाच उपयोग करून आपला उत्कर्ष साधायला हवा. अर्थात एआयचा वापर करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगणे हे सुद्धा आवश्यक आहेच, हेही ध्यानात ठेवायला हवं. मंडळी, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.